ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये। त्यात आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीची कोंडी केल्याचं पाहायला मिळाले। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंची मागणी, महाविकास आघाडीची कोंडी। चेहरा ठरवा, माझा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेंचं मोठं विधान। महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे। संजय राऊत यांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र आता स्वतः उद्धव ठाकरेंनीच महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मोठं विधान केलंय। शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी कुणाचंही नाव जाहीर करावं। जो चेहरा जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा असेल असं विधान उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्याच मेळाव्यात केलंय। या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी। अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन केलं असलं तरी शरद पवार यांनी या मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री पदाबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाहीये। त्यामुळे पवारांच्या मनात काय आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे। तर महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री कोणी व्हायचं हे नेते ठरवतील असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंनीच आता वक्तव्य केल्यानं महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।